आणि आता एक मोठी बातमी आहे। कोकण रेल्वे सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे। तर पेडणे बोगद्यात 100हून अधिक कामगार आहेत। 20 ते 25 सुपरवायझरसह तज्ञ मंडळी बोगद्यात आहेत। पाण्याचा प्रवाह थांबण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आता या ठिकाणी केले जात आहेत। तर कोकण रेल्वेचं विघ्न मात्र कधी संपणार हा मुख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। पेडणे बोगद्यात 100हून अधिक कामगार सध्या काम करतायत। कुछ कंसल्टेंट्स हैं टनल के वो मौजूद हैं और कुछ हमारे एक इंटरनेशनल कंसल्टेंट हैं वो भी थोड़ी देर में पहुंचेंगे। हम सभी लोग मिलकर के इस कार्य को कर रहे हैं। मुझे पूरी उम्मीद है कि ये जो पानी का बहाव है जो नीचे से आ रहा है इसको हम लोग सायंकाल 7-8 बजे तक रोकने का पूरा प्रयास करेंगे। तिरुनेलवेली जामनगर एक्सप्रेस शोरानूर जंक्शन मार्गे जाणाऱ्या गाड्या आपण बघतोय मार्गात बदल झालेला आहे। नागरकोइल गांधीधाम एक्सप्रेसचा सुद्धा मार्ग बदललेला आहे। एर्नाकुलम एच निजामुद्दीन एक्सप्रेसचा मार्ग सुद्धा बदलण्यात आलेला आहे। एर्नाकुलम एच निजामुद्दीन एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आलेला आहे। तिरुवनंतपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा मार्ग सुद्धा बदललेला रद्द झालेल्या गाड्या आपण बघतोय। मडगाव मुंबई सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस रद्द आहे। मडगाव जंक्शन सावंतवाडी रोड पॅसेंजर सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आता रद्द झाली आहे। तर मडगाव मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। सावंतवाडी दिवा पॅसेंजर सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे। तर गोमांतकचे राजू नायक हे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। तर राजूजी, आपण बघतोय पेडणे बोगद्यात 100हून अधिक कामगार काम करताय, मात्र विघ्न काही कोकण रेल्वेवरचं संपत नाहीये। काय माहिती या संदर्भात आहे? मंगळवारी मालपे पेडणे म्हणजे जी महाराष्ट्राची जी सीमा आहे ना, तिकडं जे अडथळे होते बोगद्यातील ते अडथळे मंगळवारी दूर करण्यात आलेले होते। त्यामुळे वेरावल एक्सप्रेस ही मार्गस्थ झाली होती, परंतु त्यानंतर रात्री 3 वाजता पुन्हा रेल्वे मार्ग ठप्प झाला। रेल्वे रुळावरती चिखल माती आलेली आहे आणि ती दूर करण्यासाठी जवळजवळ 200हून अधिक मजूर राबत आहेत अशी माहिती आम्हाला देण्यात येते आहे। आणि रात्री 8च्या सुमारास रेल्वे मार्ग खुला होईल असंही सांगण्यात आलं होतं। परंतु झालंय असं आहे की या रेल्वे मार्गाच्या आसपास एवढी विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत आणि ही विकास कामे हाती घेताना कोणताही धरबंद किंवा नियोजन असं कोणतेही राहिलेलं नाहीये। परिणामी काय होतं की डोंगर कापलेले आहेत आणि ते व्यवस्थित कापलेले नाहीत। ही सगळी माती कुठं वाहून जाणार, ती सखल भागामध्ये संपूर्ण वाहून आलेली आहे। त्यामुळे केवळ रेल्वे मार्ग नाही, रस्त्यावरती दरडी कोसळल्या आहेत। म्हणजे गोव्यात आम्ही जेव्हा म्हणतो विकास तो हाच का, रेल्वे तुम्ही उभारली, रेल्वे फास्ट ट्रेन सुरू केले जात आहेत, प्रचंड मोठा महामार्ग उभारला जात आहे, गोव्यात नवीन मोठं विमानतळ चालू आहे, हाच विकास आहे का? कारण संपूर्ण हेच होईल नाही आणि आज सुद्धा रेल्वे सेवा सुरू होईल असं आम्हाला वाटत नाही। उद्या संपूर्णतः दिवसभर काम केलं तर काही होऊ शकेल, परंतु हा विकास जो म्हणतो तो हाच आहे का अशा तऱ्हेचा प्रश्न गोव्यातील लोकांना पडलेला आहे। निश्चितच। मात्र सर, आपण बघतोय वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात, तर यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे या संदर्भात आपण काय म्हणाल? मी तुम्हाला सांगतो, या संदर्भात मी स्वतः अभ्यास केलेला आहे। माझं एक विकासा संदर्भातलं एक पुस्तकही आलेलं आहे। 2 गोष्टी अत्यंत तीव्रतेने घडतात। एक वातावरण बदल, वातावरण बदलामुळे अति तीव्र हवामान होऊ लागलेलं आहे। म्हणजे पाऊस खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि समुद्र जी काही भूपृष्ठ आहे त्याचं तापमान वाढत आहे। समुद्र जेव्हा भूपृष्ठाची तापमान वाढतं तेव्हा वादळ निर्माण होतात। या वादळामुळे अति तीव्र पाऊस कोसळतो, हा शास्त्रज्ञांचं हे अनुमान आहे। एका बाजूला हे, दुसऱ्या बाजूला आम्ही जो काही विकास करतोय मोठी निश्चितच सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी।